प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे। जगद्गुरु तुकोबारा सांगतात की बाबा तू फक्त निमित्त आहे। काय निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे। या ठिकाणी दादा आपलं काहीही नाही। तुझे आसक्ती धरतोस, तू याची आसक्ती धरू नको। अर्थात आपल्याला असं वाटतं की आपण आपलं म्हणू, पण मला तुम्ही सांगा आपण आपल्या म्हटल्यानंतर ती वस्तू आपल्या सोबत येते का? बरं छोटा सिद्धांत सांगतो, सेवा संपवतो। आपण जन्माला यायच्या अगोदर आपली ही जमीन अगोदरही होती, बरोबर आहे? आता ही आहे आणि तुम्ही गेल्यानंतरही राहणार आहे। ही फक्त आपल्याला खायपुरती दिलेली, काय खाण्याकरता दिली। म्हणून जीवन जगत असताना काय जीवन जगत असताना सर्वात महत्वाचं आहे संगत। काय संत संगतीने थोर लाभ झाला किंवा संताचे संगती मनोमार्ग गती संगत ही महत्वाची चांगली आहे का हे आपण पाहणं गरजेचं आहे। बघा उद्धार आणि पतन हे आपल्या संगतीवर अवलंबून आहे, हे कधीही ध्यानात धरा। म्हणून आपला जोडीदार पाहताना चांगला पहा, जो सुखदुःखामध्ये साथ देईल, जो वावर विकायला लाईन असं जोडीदार पाहू नका। एक ते ऋषीने गायलेलं गोड वाक्य काय, दुःख अडवायला उंबरठ्या सारखा, दुःख अडवायला उंबरठ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा। आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी। एक तू मित्र कर, एक तू मित्र कर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा। मित्र असा करा, कसा मित्र कसा करा, वावर विकायला लावणारा नको किंवा आपल्या दुःखामध्ये हसणारा नको, आपल्या दुःखानं दुःखी होणारा मित्र करा, आपल्या सुखानं सुखी होणारा मित्र करा। म्हणजे अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये साथ देणारा आपला मित्र असावा। किंवा संगत जर चांगली असेल ना महाराज तर आपला शेवटही चांगला होतो। म्हणून तुकोबाराने सांगितलंय की निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। माझं माझं म्हणून आपण जीवन व्यर्थ घालतो, व्यर्थ घालू नका। बघा हे खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्याला आपलं हित कळत नाही। असं वाटतं आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नाही, आपण झोपलेलो आहोत। बघा जीवनामध्ये ज्या माणसाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला उठवणं खूप अवघड आहे। काय जीवनामध्ये ज्या माणसाने झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला उठवणं खूप अवघड आहे, पण जो व्यक्ती झोपलेला त्या आवाज दिला उठतो। संतांनी तर जागा केलेलंच आहे, म्हणत उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या किंवा ये जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागे जागे बोलती, हे जागता जग